अध्याय 43 कुवलयापीड हत्तीचा वध. श्रीकृष्ण बलरामांनी स्नान करून प्रातःकालीन कृत्य संपन्न केली तेव्हा कुस्त्यांच्या आखाड्यात चाललेला ढोलांचा गजर त्यांच्या कानावर पडला आणि ते कुस्त्यांची मोज पाहण्याकरिता आखाड्याकडे जाण्यास सिद्ध झाले. ते त्वरेने आखाड्याच्या प्रवेशद्वारावर पोचले. तेथे प्रवेशद्वारावरच त्यांना कुवलयापीड नामक एक प्रचंड हत्ती माहुतासह उभा असल्याचे दिसले. त्या माहुताने हत्तीला अगदी प्रवेशद्वारासमोर उभे करून हेतुपूर्वक त्याचा मार्ग अडवून ठेवला होता. त्या माहुताचा कपटी हेतू श्रीकृष्णाच्या ध्यानात आला आणि त्या हत्तीशी सामना करण्याअगोदर श्रीकृष्णाने आपली वस्त्रे घट्ट बांधली. ते त्या माहुताला घनगर्जनेसारख्या गरजत्या स्वरात संबोधन करीत म्हणाले, अरे दुर्मती माहुता, हत्तीला मार्गातून बाजूला काढ आणि आम्हाला आत जाऊ दे. माझा मार्ग अडवशील तर मी तुला आणि तुझ्या हत्तीला यमसदनाला पाठवेन. श्रीकृष्णाच्या शब्दाने अपमानित झाल्यामुळे तो माहुत अतिशय क्रुद्ध झाला. श्रीकृष्णाला आवाहन करीत त्याने पूर्वनियोजित योजनेप्रमाणे हत्तीला श्रीकृष्णावर आक्रमण करण्यासाठी चिथावणी दिली. तो प्रचंड हत्ती दुर्निवार्य मृत्यूसारखा श्रीकृष्णाकडे सरसावला आणि त्याने श्रीकृष्णावर धाव घेऊन त्यांना आपल्या सोंडेत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीकृष्ण विजेच्या चपळाईने मागील बाजूस गेले. हत्ती केवळ आपल्या शरीराचा मागील भागच पाहू शकत होता आणि त्यामुळे त्याच्या मागील 2 पायांमध्ये लपलेल्या श्रीकृष्णांना तो पाहू शकत नव्हता. तरीही त्या हत्तीने मागे वळून त्यांना सोंडेत पकडण्याची पराकाष्ठा केली. परंतु आताही श्रीकृष्ण मोठ्या चपळाईने त्याच्या पकडीतून सुटले आणि पायामागे जाऊन त्यांनी त्यांचे शेपूट पकडले. शेपटाने हत्तीला आकडवून फरफटत ओढीत चालले. गरुडाने शुद्र सर्पाला ओढीत न्यावे त्याप्रमाणे श्रीकृष्णाने कुवलयापीडाला जवळजवळ 50 हात दूर ओढीत नेले आणि ते लहान असताना ज्याप्रमाणे वासराची शेपटी पकडून त्याला ओढीत असत त्याप्रमाणे त्यांनी त्याचे शेपूट पकडून त्याला सर्वत्र फिरविले. त्यानंतर हत्तीच्या समोर जाऊन त्यांनी त्याला जोराचा तडाखा दिला आणि त्याच्या दृष्टीतून अदृश्य होऊन ते त्याच्या पाठीमागे गेले. कुवलयापीड क्रोधाने मागे वळून श्रीकृष्णांवर झेपावला तेव्हा श्रीकृष्णाने अचानक त्याच्या पुढील पायाखाली आडवे होऊन त्याला खाली पाडले आणि ते मोठे चपळाईने उभे राहिले. कुवलयापीडाला काही समजले नाही आणि आपला शत्रू अजून खालीच पडला आहे असे समजून तो आपले मोठमोठे तीक्ष्ण दात श्रीकृष्णांना फाडून काढण्यासाठी जोरजोराने भूमीत घुसविण्याचा प्रयत्न करू लागला. कुवलयापीड अत्यंत त्रस्त आणि क्षुब्ध झाला होता आणि त्याच्या माहुताने त्याला संकेताने अधिकच चवताळले. आता तो हत्ती वेडापिसा होऊन श्रीकृष्णावर धावून गेला. श्रीकृष्णाने तो जवळ येताच त्याची सोंड पकडून ओढली आणि त्याला खाली पाडले. कुवलयापीड आणि त्याचा दुष्ट माहूत खाली पडताच श्रीकृष्णाने वर उडी घेतली आणि त्या हत्तीचा एक विशाल दात उपटून त्याच दाताने त्याचा आणि त्याच्या माहुताचा वध केला. तदनंतर श्रीकृष्णाने तो हस्तिदंत खांद्यावर घेतला. त्यांच्या मुखावर स्वेदबिंदू चमकत होते. संपूर्ण शरीरावर हत्तीच्या रक्ताचे थेंब उडालेले होते. अशा स्थितीत त्यांची शोभा अद्भुत सुंदर वाटत होती. अशा थाटात ते कुस्त्यांच्या विशाल रिंगणाकडे निघाले. बलरामांनी हत्तीचा दुसरा दात उपटून आपल्या खांद्यावर घेतला आणि ते दोघी बंधू आपल्या गोपाल बालमित्रांसोबत आखाड्यात आले. श्रीकृष्णाच्या रीतीने बलरामाने आपल्या मित्रांसोबत त्या विशाल रिंगणात उतरले तेव्हा तेथील प्रेक्षकांना ते त्यांच्याशी असणाऱ्या आपापल्या नातेसंबंधानुसार वेगवेगळ्या प्रकारे प्रकट झालेले दिसते. श्रीकृष्ण आनंदाचे आणि सर्व प्रकारच्या रसांचे भांडार आहे. अगदी अनुकूल प्रतिकूल रसांचे देखील. ते मल्लांसाठी वज्रासारखे दिसले. सामान्य जनांना ते अत्यंत सुंदर युवक दिसले. स्त्रियांना ते कामविकार वाढविणारे सर्वाधिक आकर्षक पुरुष असे कामदेवच दिसले. तेथे उपस्थित असलेल्या गोपजनांनी त्यांच्याकडे आपलेच वृंदावनातून आलेले एक प्रिय बांधव म्हणून पाहिले. तेथील अधर्मी राजे मंडळींना ते परम समर्थ शासक आणि त्यांचे मारक दिसले. नंद यशोदा या मातापित्यांना ते आपले प्राणप्रिय बालक वाटले. भोजराज कंसाला ते मूर्तिमंत मृत्यूस भासले. मूढांना ते एक असमर्थ व्यक्तिमत्व वाटले. उपस्थित योग्यांना ते परमात्मा दिसले. वृष्णीवासियांना ते एक परम कीर्तिवान वैजस दिसले. अशा रीतीने तेथे उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या श्रेणीतील लोकांना वेगवेगळ्या भावांनी प्रतिसाद देत भगवान श्रीकृष्ण हे बलराम आणि गोपाल मित्रांसमवेत कुस्तीच्या रिंगणात आले. श्रीकृष्णाने कुवलयापीड हत्तीला अगोदरच ठार मारल्याचे ऐकून कंसाला निश्चितपणे कळून आले की श्रीकृष्णाचे दमन होणे कदापि शक्य नव्हते. त्याला अतिशय भय वाटू लागले. श्रीकृष्ण बलराम अजानबाहू होते. त्यांनी सुरेख पोशाख केला होता आणि ते तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच आकर्षित करणारे होते. त्यांचा वेश अगदी रंगभूमीवर नाट्यप्रदर्शन करण्यास सिद्ध झालेल्या नटांप्रमाणे सुंदर होता. अशा प्रकारे त्यांनी तेथील सर्व उपस्थित जनांचे लक्ष वेधून घेतले. मथुरावासी नागरिक भगवान श्रीकृष्णांचे दर्शन करून अतिशय आनंदी झाले. ते अधाशीर दृष्टीने त्यांच्या मुखाचे अवलोकन करू लागले. जणू काही ते स्वर्गीय अमृताचे पान करीत होते. त्यांच्या श्रीअंगाचा गंध अनुभवित होते. त्यांच्या श्रीअंगाला चाटण्याचे सुख घेत होते. आपल्या बाहूंनी त्यांचे आणि बलरामांचे आलिंगन करीत होते. तेथे त्यांच्यामध्ये सर्वत्र याच 2 दिव्यबंधूंची चर्चा होत होती. दीर्घकाळापासून मथुरावासी नागरिक श्रीकृष्ण आणि बलरामांच्या सौंदर्याविषयी आणि कृत्यांविषयी श्रवण करीत आले होते, परंतु आता ते त्यांना प्रत्यक्षपणे पाहत होते. श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघे भगवान नारायणाचेच वृंदावनात प्रकट झालेले अवतार आहेत
असे त्यांना वाटत होते. मथुरेचे नागरिक श्रीकृष्णाच्या लीलांचे गान करू लागले. त्यांचा बंदिवासात वसुदेवाचा पुत्र म्हणून कसा जन्म झाला, त्यांना गोकुळात घेऊन नंद महाराज व यशोदामाता यांच्या संरक्षणात गुप्तपणे कसे ठेवण्यात आले, त्यांनी पुतनेला व वादळाच्या रूपातून आलेल्या तृणावर्ताला कसे ठार मारले, त्यांनी यमलार्जुन वृक्ष पाडून 2 जुळ्या भावांना कसे मुक्त केले, अशा घटनांची ते चर्चा करीत होते. ते आपापसात गोष्टी करीत होते. कृष्णाने बलरामांनी वृंदावनात शंखचूड, केशी, धेनुकासूर हे आणि असे अनेक असुर ठार मारले आहेत. श्रीकृष्णाने वृंदावनवासी गवळ्यांना वणव्यातून वाचविले होते. त्याने यमुनेत कालियाला शिक्षा केली होती. त्याने स्वर्गराज इंद्राचा गर्व नष्ट केला होता. अहो, कृष्णाने 7 दिवसांपर्यंत गोवर्धन पर्वत हातावर उचलून धरला होता आणि वृंदावनवासी जनांना मुसळधार पावसापासून व भयावह वादळापासून वाचविले होते. त्याने श्रीकृष्णांना मथुरेत येण्याच्या कारण झालेल्या मध्यंतरी घडलेल्या घटनांचेही वर्णन केले. ते श्रीकृष्णाच्या मधुर लीलांचेही स्मरण करू लागले. व्रजांगना श्रीकृष्णाचे सौंदर्य पाहून आणि त्यांच्या कार्यात सहभागी होऊन इतक्या प्रसन्न असत की त्या भौतिक अस्तित्वाची सर्व दुःखे विसरत त्यांचे दर्शन व स्मरण करून त्यांचा क्षीणभाग उतरत असे. अनेक जण चर्चा करीत होते, श्रीकृष्ण यदुकुळात अवतीर्ण झाल्यामुळे हा वंश अखिल विश्वात विख्यात होईल. अहो, या बलरामाचे सौंदर्य पहा, त्याचे नयन कसे कमलदलांसारखे विशाल आणि सुंदर आहे. या मुलाने प्रलंबासुरासारख्या अनेक राक्षसांचा वध केला आहे. मथुरेचे नागरिक अशा प्रकारे श्रीकृष्ण बलरामांच्या लीलांची चर्चा करीत होते तेव्हा कुस्त्यांच्या घोषणा देणारे निरनिराळ्या वाद्यांचे गजर ऐकू येऊ लागले. तदनंतर प्रसिद्ध मल्ल चाणूर हा श्रीकृष्णाने बलराम यांना म्हणाला, कृष्ण, बलराम, आम्ही तुमच्या पूर्वकृत्यांविषयी ऐकले आहे. तुम्ही मोठे वीर आहात आणि म्हणूनच राजाने तुम्हाला पाचारण केले आहे. तुमचे बाहू फारच बलवान असल्याचे आम्ही ऐकले आहे. तेव्हा महाराजांनी येथे उपस्थित मंडळी यांना तुमच्या मल्लविद्येतील कौशल्याचे अवलोकन करण्याची इच्छा आहे. नागरिकाने आज्ञाधारक असलेच पाहिजे आणि त्याने राजाचे मन प्रसन्न केलेच पाहिजे. त्याप्रमाणे वागून नागरिक सर्व प्रकारचे सद्भाग्य प्राप्त करतो. जो उशृंखलपणे राजाची अवज्ञा करतो तो राजाच्या क्रोधामुळे दुःखी होतो. तुम्ही तर गोपगवळ्यांची मुले आहात आणि रानावनातून गायी चारताना तुम्ही आपापसात कुस्त्या खेळण्याचा आनंद घेत असता, हे आम्ही ऐकले आहे. म्हणून तुम्ही आमच्या संगतीने या कुस्त्यांच्या फळात सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे महाराजांना आणि उपस्थित मंडळींना आनंद होईल. श्रीकृष्णाने चाणूरासारख्या संभाषणाचा हेतू ओळखला आणि ते त्यांच्याशी सामना करण्यासाठी सज्ज झाले. काल परिस्थितीनुसार श्रीकृष्ण चाणूराला म्हणाले, चाणूरा, तू भोजराजाचा जवळचा प्रचारण आहेस आणि आम्ही रानावनात राहणारे गवळी आहोत. आम्ही देखील अप्रत्यक्षपणे त्यांचे प्रजाजनच आहोत आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही राजाला प्रसन्न करण्याचा शक्य तितका प्रयत्न करू. कुस्त्यांमध्ये भाग घेण्याचे आमंत्रण म्हणजे राजाची आमच्यावर मोठी कृपाच आहे. परंतु आम्ही तर लहान मुले आहोत. आम्ही कधीकधी वृंदावनात आमच्या समवयस्क मित्रांशी कुस्त्या खेळतो. आम्हाला समान वयाच्या आणि वडाच्या व्यक्तीशी कुस्ती खेळणेच योग्य आहे असे वाटते. आम्ही तुझ्यासारख्या बलाढ्य मल्लांशी लढत देणे प्रेक्षकांनाही आवडणार नाही. ते त्यांच्या धर्मतत्वाविरुद्ध होईल. अशा रीतीने विख्यात बलाढ्य मल्लांनी आपल्याला कुस्तीचे आव्हान करणे योग्य नाही हे श्रीकृष्णाने दाखवून दिले. चाणूर म्हणाला, कृष्णा, तू कोणी बालक नाहीस अथवा युवक नाही हे आम्ही चांगले जाणतो. तू बलवानाहून अत्याधिक बलवान आहेस आणि तुझा थोरला भाऊ बलराम देखील तसाच आहे. तू सहस्र हत्तींशी लढत देण्यात समर्थ असलेल्या कुवलिया पिडाला गोदरच ठार केले आहेस. तू त्याला अगदी विचित्र तऱ्हेने ठार मारले आहेस. तुझी अशी शक्ती आहे म्हणून तू आमच्यातील सर्वाधिक बलवान मल्लांशी लढणे उचित आहे. कृष्णा, म्हणून मी तुझ्याशी मल्लयुद्ध खेळू इच्छितो आणि तुझा थोरला भाऊ बलराम मुष्टिकांशी कुस्ती खेळेल. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील कुवलिया पीड हत्तीचा वध नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.